आम आदमी पक्षाकडून दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी संवाद यात्रेला वडकबाळमधून सुरुवात करण्यात आली। आम आदमी पार्टीच्या वतीनं काढण्यात आलेल्या शेतकरी संवाद यात्रेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ इथून सुरुवात झाली। या यात्रेच्या माध्यमातून विविध विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे। कांदा निर्यात बंदी आणि ऊस या पिकाच्या दरावर फोकस केला जात आहे। यावेळी जिल्हा संघटक सागर पाटील, प्रदेश शेतकरी संवाद यात्रेचे समन्वयक संग्राम घाडगे, अविनाश देशमुख, पक्षाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ पाटील, श्रीकांत भरले, सोमनाथ वाघमोडे, रुद्रप्पा बिराजदार, आनंद जाधव, प्राजक्त चांदणे, भीमाशंकर निंबर्गी, चंद्रकांत शिंदे आदींची उपस्थिती होती। आम आदमी पार्टीने पंढरपुरांचे विठ्ठलांचे दर्शन घेऊन आमचे जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या मार्गदर्शनातून पंढरपूर येथून शेतकरी संवाद यात्रा जिल्हाभर फिरवण्याचा एक मानस आखलेला आहे आणि ते जेव्हा घेऊन आम्ही गावोगावी चाललोय, लोकांपर्यंत पोहोचायला लागलोय, तर लोकांचा प्रचंड ह्याच्यामध्ये सहभाग दिसतोय। आता लेटेस्ट जो प्रश्न आहे की सध्या सरकारने जे निर्यात बंदी केली कांद्याची, त्याच्यावरती शेतकऱ्याला एवढा राग आहे की या सरकारला कुठं गाडू असं यांच्या डोक्यात आलेलं आहे की जेव्हा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळणार होता त्यावेळेस यांनी निर्यात बंदी केली। त्याच पद्धतीने ऊसाचा भाव जो भेटत नाहीये आपल्या महाराष्ट्रात, खास करून पश्चिम महाराष्ट्रात, त्याच्या विरोधात विद्रोह आहे लोकांच्या मनामध्ये। हे सगळे विषय घेऊन आम्ही लोकांकडे चाललेलो आहे। त्यांना आवाहन करायला लागलोय की ही लढाई शेतकऱ्याची आहे, या पुढाऱ्यांच्या नादी लागून चालणार नाही। शेतकऱ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे।